वाढत चाललेली आहे आणि तब्येत हळूहळू लागत चाललेली आहे. मागचे पोषण पाहता लक्षापासून तुम्ही प्रोग्रामकडे आम्हाला वाटत नाही, कारण 4-5 दिवसापासून भाषा पण हे आंदोलन घडत असताना असा एक प्रश्न आहे, सरकार एकाला पैशाला घेत आहे आणि म्हणतात की अडचणी आहेत हेच आहे, तुम्ही म्हणतात कसं होणार? हे बघा, मी तर मरुस तरी इथून उठणार नाही. आपली एक तर विजय इथून जाणार नाही तर मग अंत्ययात्रा गावाकडे जाणार. आपण हटत नाही, मी हटत नाही. मी एकदा बोललो ना, मी ते करतो, माझा स्वभाव. मी जीवन जगण्यात महत्व नाही देत. मी आयुष्य आरामाला महत्व देणारा माणूस नाही. आयुष्य आरामाला कुणी महत्व दे, मी समाजाचे आयुष्य आरामाला महत्व देतो. नसता इतका जीव जाळून घेतला नसता. बघा, त्यातला 2 डॉक्टर आले, त्याला नाही रक्त निघलं माझ्या अंगात. विचारा त्याला, रक्तच नाही निघलं. त्याने मग सुया टोचल्या, ते काय करू चेपट होतं, ते मग चेपट कोचून बघितलं काय करू, त्याला काहीच नाही आलं. मी स्वतःच्या शरीराचे कधी विचार नाही करत. समाज मला किती सुखी करताय, आनंदी करताय, यासाठी मला काय योगदान त्यांच्यासाठी देत आहे. मी सांगितलं त्या दिवशी, मला जर देवेंद्र फडणवीस म्हणला तुला लयच समाजाची माया आहे, तुला आरक्षण देतो पण तुझ्या अंगाचा पूर्ण काटाडा काढून दे, एका क्षणात काढून दे. मी मरणारा नाही वेळ, एका गरीबाच्या घरातून मी आलोय. मला समाजाचे लेकराचे किती हालत माहिती आहे. तुम्हाला पद कधी येते, पैसा कधी येईल. एकदा जर लेकी बाळीचं वाटलं झालं, पोराचं वाटलं झालं, पुन्हा नाही येणार. आज मला सांगायचं नाही तरी सांगतो, विरोधी पक्ष नेता मोगा बसला होता, मला आधी माहित नव्हता. त्यांनी सांगितलं, ते म्हणले 3दा माझी पोरगी हुकली आणि कोणती प्रमाणपत्र निघाली तर मोठ्या कॉलेजला माझी पोरगी लागली. विरोधी पक्ष नेता याच व्यासपीठावर म्हणला, मला माहित पण नव्हतं. गरीब श्रीमंतांसाठी किती आरक्षण महत्वाचं आहे आता हे लोकांना कळायला लागले. म्हणून माझं म्हणणं आहे, मी मरायला भेट नाही. सरकार बैठका घेत आहे, वेळ काढूपणा करत आहे. मी खुला चॅलेंज दिले आहे, तुम्ही देवेंद्र फडणवीस मला इथं गोळ्या घातल्या तरी मी मरायला तयार आहे. त्याने मला जेलला उचलून केलं तर माझं जेलला मरण खुशी सुरू राहणार. आणि इथं जरी बसलो तर एक तर विजय घेऊन जाणार आहे आता, नाही तर मग अंत्ययात्रा जाईल. मी कुठं म्हणतो आरक्षण द्या, मी याच्यापेक्षा काय करू शकतो? माझ्या समाजासाठी मी इतकं झटतोय, इतका मी उपाशी तापाशी राहतो, इतकं रक्त जातो. पोरं बाळा लेकरा बाळा मोठे होत म्हणून मी झटतो. मी माझं पूर्ण शक्तीपणाला लावू शकतो ना. सरकार देणार का नाही त्याचा प्रश्न. तुम्हाला एक सांगतो, सांगायचं नव्हतं पण सांग. जर असंच होत राहिलं आणि जर मुंबईत पोराला कुठं काठीनं फिटीनं मारलं, काठीनं फिटीनं जर मारलं तर जव्हार पासून मुरबाड शहापूर पर्यंत, शहापूर पासून कल्याण पर्यंत, कल्याण पासून पनवेल घनसोली पर्यंत, तिथून पलीकडचा जो परगणा आहे सगळा महाड पर्यंत, पूर्ण महाराष्ट्र कधी सुरू होणार? कधी सुरू होणार? तिथून पलीकडचा सगळा महाराष्ट्र कधी सुरू होणार? तुमच्या रेल्वे यायच्या असल्या तर आमच्याकडूनच यायच्या, तुमच्या गाड्या यायच्या असल्या तर आमच्याकडूनच यायच्या. आमच्या हद्दीतले बोगदे सुद्धा तुमच्या चालणार नाही. शेवटी समाजाचा किती अंत बघायचा याला सुद्धा सीमा असते. माझा समाज आज नाही लढत, 45-40 वर्ष झालं खस्ता खाते. आमच्या अभ्यासात मोठे झाले, आमचे लढणारे गळून गेले. लोकांनी शांततेत मोर्चे काढले, लोकांनी बैठकात शांततेत सरकार सोबत घेतलं, घटनेत समजून सांगितलं, कायद्यात समजून सांगितलं, आयोगात समजून सांगितलं. इतके शांततेने मोर्चे काढून
समाजाच्या पदरात प्रत्येक वेळेस अपमानच पडला. शेवटी माझा समाज नुसता अपमान सहन करायला नाहीये, नुसता तुमचा मार खायला नाहीये. आम्ही सुद्धा क्षेत्रीय मराठी संयमाला काहीतरी सीमा असते. किती दिवस सहन करायचं, त्याचा कोप काय होईल, त्याचा विद्रोह काय असेल याचा विचार नाही केला जात. माणसाची एकदा मनस्थिती जर ठरली, आपल्यावरती 45 वर्षापासून नुसता घाणेरडा अपमानच होतोय, घाणेरडी वागणूकच दिली जाते. त्यावेळेस मेल्यातला समाज सुद्धा क्षत्रियाचं रूप धारण करतो, लक्षात ठेवा. आणि मग त्याचा अकरा रूप नाही रोखू शकतो. मेलेला माणूस सुद्धा ज्यावेळेस त्याची अस्मिता जागी होती, त्यावेळेस त्याचा स्वाभिमान जागा होता, त्यावेळेस तो ना लेकरा बाळाचा विचार करतो, ना समाजाचा करतो, ना पोरा बाळाचा करतो, ना पंचायत सरकारचा करतो. तो काय होणार आहे याचा विचार नाही करत. शेवटी गोरगरिबांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न, आणि त्याचं आयुष्य आणि भविष्य तुम्ही जर कुटीला बांधणार असले, शेवटी माझा समाज सुद्धा राज्यात 50%पेक्षा जास्त त्याचा अस्तित्व टिकवायला तो खंबीर. अशी वेळ येऊच नाही. आणि देवेंद्र फडणवीस जर आणली तर त्याला माझा नाविलाज आहे. याला जबाबदार सुद्धा देवेंद्र फडणवीस असणार आहे. आणि याच देवेंद्र फडणवीसमुळं मोदी साहेबाला आणि अमित शहाला सुद्धा डाग लागणार. त्याला आमचा नाविलाज आहे. तुम्ही मुंबई पुरते बोलाल, पण मुंबईच्या चारही बाजूच्या भिंती आमच्या आहेत. चारही बाजूचे तुमचे येणारे प्रवाह, तुमचा आर्थिक असन, सामाजिक असन, राजकीय असन, तुमचा व्यावसायिक असेल, शेवटी आमच्याच भूभागातून तुमचा येतो, हे तुम्ही कधी विसरू नका. एकदा जर परिणाम सुरू झाले, तुम्हाला रोखणार नाही एवढं मात्र सांगून ठेवतो. ही धमकी नाहीये, ही महाराष्ट्राच्या हिताचं खरं सांगतोय. देवेंद्र फडणवीसमुळे महाराष्ट्र जर बिघडत चालला, अस्थिर व्हायला लागला, तर केंद्रापासून भाजपमधल्या मंत्र्याने सुद्धा देवेंद्र फडणवीसचा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्या आडमोठेपणामुळं नुसतं मुंबईचं बेटच जर तुमच्यावर सांभाळायची वेळ आली, तर तुमच्या जिंदगीवर झुकावं लागणार. तुम्हाला फक्त मुंबईचं बेटच सांभाळायला लागणार आहे. आजूबाजूचे सगळे नाके मराठ्यांनी व्यापलेले असणार आहेत. हे तुम्ही मी करून आतापर्यंत दाखवलेलं आहे. आणि मी जर मेलोच तर बेट सुद्धा नाही तुमचं, महाराष्ट्राचं नाही, पण बेट सुद्धा तुमचं नाही. महाविकास आघाडी सरकार असताना देवेंद्र फडणवीसांनी एक स्टेटमेंट केलं होतं की अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाली तर आरक्षण देता येऊ शकतं. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.